त्याने सांगितला त्यामध्ये कोणकोणते राजे झाले आणि त्यांची कारकीर्द कशी होती या ठिकाणी ते सांगितलं। त्यावेळेस ईशानो मनूच्या नंतर त्या ठिकाणी कोण राजा झाला तर इक्ष्वाकू नावाचा एक राजा झाला, त्यानंतर नृग नावाचा एक राजा झाला, त्यानंतर शर्याती नावाचा राजा झाला, धष्ट नावाचा राजा झाला आणि त्यानंतर वृष्टंत नावाचा राजा झाला, नभग नावाचा राजा झाला की यानंतर एक कवी नावाचा राजा झाला। यांची कथा सांगितली। या कवी नंतर एक धर्मधुरंधर असलेला असा पृषद्राची कथा या ठिकाणी सांगितली की हा पृषद्र कोण होता। हा मनूच्या वंशामध्ये जन्माला येऊन त्याच्यावर ज्यावेळेस राज्य सोपवण्यात आलं त्यावेळेस सर्व काही गुणांनी परिपूर्ण होता। सर्व बाजूने सर्व व्यवहार तो अतिशय चोख करत असे, सर्व कामामध्ये अतिशय निपुण असे। परंतु एक दिवस हा पृषद्र गुरुकुलामध्ये गेला आणि गुरूंकडून काही शिक्षण त्या ठिकाणी ग्रहण करून आला। ग्रहण केल्यानंतर गुरूंची दक्षिणा म्हणून गुरूंनी त्याला काही एक काम सांगितलं। ते काम तो पूर्ण करण्याच्या हेतूने गेला। त्यावेळेस त्याला गायींची त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी सांगितलं होतं। गोशाळेचं त्या ठिकाणी तू पालन करावं आणि त्या गोशाळेवर लक्ष त्या ठिकाणी तू ठेवावं। गायींना कोणत्याच प्रकारची हानी होता कामा नये असं त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, कारण त्या गुरूंचं गायींवर अतिशय प्रेम होतं। आता हा जो पृषद्रज राजा होता हा सुद्धा आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे सेवा करत होता। परंतु एके दिवशी रात्रीच्या वेळेला गोशाळेमध्ये वाघ शिरला आणि वाघ शिरल्यानंतर हा त्या वाघाला मारण्यासाठी त्या ठिकाणी गेला। त्यावेळेस चुकून याच्या हातून एका गायीचीच हत्या त्या ठिकाणी झाली। चुकून असं कृत्य त्या ठिकाणी घडलं, त्यावेळे प्रमाद घडला आणि रात्रीच्या वेळे त्या ठिकाणी त्याच्याकडून चुकीचं कृत्य घडल्यामुळे गुरु जे होते ते त्या ठिकाणी त्याच्यावर रुष्ट झाले आणि त्याला त्या आश्रमातून हाकलून दिलं। सांगितलं या ठिकाणून तू निघून जा, या ठिकाणी पुन्हा आता तू यापुढे कधीही पाय ठेवू नकोस। त्या प्रसादाला वाईट वाटलं। पुन्हा त्याने आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी, साधू संतांचा संग व्हावा या हेतूने पुन्हा भगवंताची सेवा आणि पुन्हा भगवंताचं नामस्मरण आणि भजन केलं। गोपाल कृष्ण भगवान की जय। याच राजानंतर शर्याती नावाचा एक राजा झाला। त्या शर्यातीला एक मुलगी आणि एक मुलगा होता। त्या मुलीचं नाव होतं सुकन्या आणि मुलाचं नाव होतं चवन। या चवनाचाच नभग राजा झाला आणि हा नभगाचाच नाभाग पुढे झाला। या नाभगाचं चरित्र या ठिकाणी विस्तारित सांगितलंय की हा सुद्धा एके वेळेस काही गुरूंकडून शिक्षण घेण्यासाठी गुरुकुलामध्ये गेला असताना गुरुकुलातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा ज्या वेळेस हा नाभाग राजा घरी येत होता त्यावेळेस घरी येत असताना याच्याकडून याच्या भावांनी याच्यासोबत काही घात केला। तो असा की आपल्या भावांनी जी संपत्ती होती वडिलोपार्जित ती सर्वची सर्व संपत्ती आपापसामध्ये वाटून घेतली आणि आपापसात वाटून घेतल्यानंतर त्याला काही शिल्लक ठेवलं नाही। घरी आला आणि पाहतो तर काय म्हणे सर्वची सर्व संपत्ती आपापसामध्ये वाटून घेतली आहे, मग मला काय ठेवलं? मग म्हणे तुझ्यासाठी फक्त आई आणि वडील शिल्लक ठेवले, तुझी हीच संपत्ती आहे, यांना तू सांभाळ। त्यावेळेस त्याला वाईट वाटलं नाही। ठीक आहे, आई वडिलांची सेवा तो करू लागला आणि त्यावर शंकर भगवंत प्रसन्न झाले। त्याचा जो संसार होता तो अतिशय सुखाने समाधानाने आणि आनंदाने चालू होता। त्याला असं मनोमन संतुष्टता होती की माझ्या भावांनी मला जरी नाही धन दिलं, माझ्या भावांनी माझ्या वाटा जरी नाही दिला तरी काय झालं, भगवंत आज आपल्या सोबत आहेत, जन्मने ते आई वडील आपल्या सोबत आहेत। म्हणून तो विचार करतो आहे की साक्षात भगवंत आपल्यावर, त्या भगवंताचा कृपा आशीर्वाद असल्याने आपल्याला काहीही कमतरता नाही। भागवतातून हेच घ्यायचंय
की जे या कथांच्या माध्यमातून प्रसंग आपल्या समोर येत आहेत ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायचे आहे. म्हणून कथा श्रवण करत असताना या बारीक गोष्टींचा, सूक्ष्म गोष्टींचा विचार करा की जो नाभाग राजा होता त्याने आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांच्या सेवेला पाहून भगवान शंकरांनी स्वतः त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं, तुझ्या कुळामध्ये फार मोठा भगवत भक्त या ठिकाणी जन्माला येणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्याच पोटी पुढे त्याने संसार अतिशय सुंदर पद्धतीने संसार केला. भगवंतातला कुठल्याही गोष्टीमध्ये न विसरता त्याने आपला प्रपंच त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करून पूर्ण केला. याच्याच पोटी अंबरीश नावाचा राजा जन्माला आला. त्याचं आख्यान या ठिकाणी सांगितलं. हा अंबरीश राजा आपल्या नाभाग नाव आपल्या पित्याप्रमाणेच अतिशय सदाचारी, सर्वगुण संपन्न आणि सद्विचारी असल्यामुळे याच्या हातून नेहमी पुण्यकर्म घडायचे, नेहमी सद्विचार करायचा, नेहमी सत्संग करायचा. याने असा पण एके दिवशी ठेवला की भूमंडळाचं राज्य त्याला मिळालं होतं. अख्खं भूमंडळाचं राज्य आपल्या जवळ आहे, परंतु संपत्तीचा थोडा देखील गर्व त्याला नव्हता. आपल्या जवळ इतकं सर्व असताना आपण काही करण्याची आपल्याला गरज नाही हा विचार तो कधीही करत नव्हता. 1 वर्ष पेक्षा 1000 वर्षांपेक्षा जास्त वर्ष निघून गेले आणि हा अंबरीश राजा राज्य करता 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 हा सकाळी उठायचा आणि भल्या मोठ्या पहाटे उठून सर्वात अगोदर एवढा मोठ्या भूमंडळाचा राजा आपलं प्रातःकाळ आपलं नित्यकर्म आटोपायचा. अंघोळ झाली की आपल्याच राजवाड्याच्या जवळ एक सुंदर मंदिर होतं, त्या भगवंताच्या मंदिरातला झाडू मारायचा, स्वच्छता ठेवायचा आणि त्या भगवंताची पूजा अर्चना करायचा. याने असा विचार केला, आपल्याला एवढ्यावरच भगवंताची भक्ती करून समाधान वाटत नाहीये, त्यामुळे आपण असं करू की काहीतरी व्रत या ठिकाणी करू की त्या व्रताने आपल्याला भगवंत प्रसन्न होतील आणि आपल्याला समाधान मिळेल. त्यावेळेस त्याने एकादशीचं 1 वर्षभर पूर्ण 1 वर्षभर त्याने सर्व एकादशांचं पारण त्या ठिकाणी संकल्प केला. एकादशी कशी केली जाते ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. आता सर्वात अगोदर एकादशी कशी केली जाते, शास्त्रानुसार एकादशीचं व्रत कसं आहे ते तर सांगणार आहे, परंतु हे अगोदर सांगा, इथे बसलेल्यांपैकी एकादशीचा उपवास कोण कोण करतं? वा, भरपूर जण करतात. जो स्वतःला वैष्णव म्हणून घेतो त्याने एकादशीचं व्रत केलं पाहिजे, कारण सर्वात श्रेष्ठ जर कोणता उपवास असेल तर एकादशी. याच्या खालोखालच सर्व उपवास आहेत. ग्रंथ सांगतं, मी नाही सांगत. एकादशीला उपवासांची महाराणी म्हटलंय, म्हणून तुम्ही जे चतुर्थी करतात, तुम्ही ते अजून काय करतात, पौर्णिमा करतात, अजून तुमचे बरेच उपवास असतात. कोणी आमच्या देवीचं असं आहे आणि आमच्या ब्राह्मणाने असं सांगितलंय. हे सर्व उपवास एकादशीच्या खालीच आहे. त्यामुळे एकादशीचं व्रत हे जो वैष्णव आहे, जो वारकरी संप्रदाय स्वतःला वारकरी म्हणून घेतो, त्याने एकादशी हेचं व्रत केलं पाहिजे. त्यामध्ये तुम्ही म्हणाल की आम्हाला डॉक्टरने नाही सांगितलंय, उपवास नाही सांगितलाय, हे खायला नाही सांगितलंय, ते खायला नाही सांगितलंय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन मी सांगते ना. जरी तुम्हाला डॉक्टरने नाही सांगितलंय, साबुदाणा नाही सांगतो डॉक्टर, बरोबर आहे की नाही, मग उपवासाला खाण्याजोगे फळं तुमच्याकडे फार छान छान उपलब्ध आपल्या जळगावमध्ये आहेत. कुठल्याही एकादशी असो, कुठलाही सोमवार असो, कुठलाही उपवास असो, भगर प्रत्येक उपवासाला चालते, खाता. बऱ्याच माता भगिनींचा प्रश्न असतो, ताई सोमवार आहे, सोमवारच्या दिवशी महाशिवरात्री आली आहे, मग आम्ही भगर खायची की नाही? त्या दिवशी आम्हाला असे फोनवर फोन येतात. असा कुठल्याच ग्रंथात नाहीये की सोमवारच्या दिवशी भगर खाऊ नये. उलट साबुदाणा एक तरी चालत नाही, परंतु भगर प्रत्येक उपवासाला चालते. मग तुम्हाला मी सांगते, ज्यांच्याकडून राहिलं जात नाही उपवासी, ज्यांना डॉक्टरने सांगितलंय उपवासी राहायचं नाही, 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 10 वेळेस फराळ करा दिवसातून, परंतु एकादशी धरा.
तुम्हाला जर एकदा खाऊन भूक लागते पुन्हा फराळ करा, दुसऱ्यान खाऊनही भूक लागते तिसऱ्यान फराळ करा, परंतु एकादशी मात्र करा. या अंबरीश राजाने 1 वर्षभर एकादशीचं व्रत त्या ठिकाणी केलं. ते कसं? शास्त्रामध्ये आपण जी एकादशी करतो म्हणजे आपली एकादशी कशी आहे, ज्या दिवशी एकादशी आहे फक्त त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा, 2 टाइम दाबून फराळ करायचा, दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पारणं फेडायचं. ही झाली आपली एकादशी. परंतु शास्त्रानुसार खरी एकादशीचं व्रत असं आहे, एकादशीच्या अगोदर कोणती तिथी येते? दशमी येते. त्या दशमीच्या दिवशी एकाच वेळेला जेवण करायचं. सकाळचा पासून उपवास करायचा, संध्याकाळी 1 टाइम जेवण करायचं. दुसऱ्या दिवशी तुमची एकादशीच आहे, 2 नाही 4 नाही 10 वेळेस फराळ करा, उपवास करायचा. तिसऱ्या दिवशी कोणती तिथी येते? द्वादशी. त्या द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदरच पारणं फेडायचं म्हणजे उपवास सोडायचा आणि पुन्हा संध्याकाळी जेवण करायचं नाही. करायचं म्हणता तुम्ही? नाही व्रत. परंतु लक्षात घ्या 3 दिवस एवढ्या 3 दिवसाचा उपवास शक्य नाही. म्हणून फक्त ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी जरी तुम्ही उपवास केला, 2 टाइम अन्न ग्रहण न करता एकादशीचा उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा. याला एकादशीचं व्रत आपलं असं वारकरी लोकांना ही एकादशी चालते, मान्य आहे. परंतु एकादशी करा, कारण एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केल्याचं फार मोठं पाप या ठिकाणी सांगितलंय. जे अन्न तुम्ही खातात, संतांनी प्रमाण दिलं आहे की जे अन्न तुम्ही खाता एकादशीच्या दिवशी ते कुत्रे मांजरं जसं खातात, श्वान विष्टे समान, काही प्रमाण आहे ना, अधम जनते, कुत्र्यांची उपमा दिली आहे. तेव्हा नाही राहिलं जात तर अनेक पदार्थ उपवासाच्या आता निघाले. राजगिऱ्याच्या दशम्या येतात. मी आता बऱ्याच ठिकाणी फिरली तर तिकडे रावेर भागामध्ये उपवासाचा साबुदाणा तर कधीच खायला, एवढे नवीन नवीन पदार्थ. बरे ताई आमच्याकडे असं कच्च्या केळीचे पराठे, कच्च्या केळीचे थेपले, कच्च्या केळीचा शिरा, त्याच्यानंतर पिठापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, भगरीपासून ढोकळे, खमंग, भगर आणि साबुदाणा मिक्स करून डोसे, किती खाण्यासारखं आहे. माता भगिनींना हे काही सांगावं लागत नाही, नवीन नवीन शोध लावून काढतात. कच्च्या केळीचे पराठे खा, भरपूर उपवासाचं. काय तुझा जीवनात एखाद्याची, काय तुझा जीवनात एखाद्याची, फराळाचे मीसे धनी घेसी, फराळाचे मीसे धनी घेसी, काय तुझा जीवनात एखाद्याची, काय तुझा जीवनात एखाद्याची. हरी बोल. एकादशीचं व्रत त्या ठिकाणी अंबरीश राजा करतो आहे. आणि म्हणून जे स्वतःला भगवंताचे भक्त म्हणून घेतात, ज्याला स्वतःचा उद्धार करायचा आहे, त्यांनी इतर कोणते उपवास करू नका, परंतु एकादशी आणि सोमवार हे व्रत प्रत्येकाने केलं पाहिजे. एकादशी जो करतो त्याने सोमवार हा सुद्धा केला पाहिजे. परंतु ज्यांना सोमवार शक्य नाही त्यांनी एकादशी तरी करा. महिन्यातून फक्त 2च उपवास मी तुम्हाला सांगते, एका पंधरवाड्याची एकादशी आणि दुसऱ्या पंधरवाड्याची एकादशी.
अशा प्रकारे त्या एकादशीनेच त्या अंबरीष राजाला काय फळ प्राप्त झालं या कथेतून सांगितलं. 1 वर्ष पूर्ण झालं आणि एकादशीचं जे त्याने संकल्प केला होता, 1 वर्षभर एकादशा करेल, शेवटची एकादशी त्या ठिकाणी झाली. द्वादशीचा दिवस उजडला आणि द्वादशीच्या दिवशी हा राजा आता पारणं फेडणार. सूर्योदयाच्या अगोदर त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी पारणं फेडायला बसला. तेवढ्यात त्याच्यासमोर दुर्वास ऋषींचं आगमन झालं. हे दुर्वास ऋषी त्या ठिकाणी राजाला म्हणत आहे, म्हणे राजा नित्यकर्म आटपलं का? म्हणे हो. मग दुर्वास ऋषी त्या ठिकाणी त्या राजाला सांगतायत, मला सुद्धा पारणा फेडायचं आहे तुझ्याकडे. राजा आनंदी झाला. आज आपल्या घरी ऋषीमुनी आले, आनंद वाटला. म्हणे ठीक आहे महाराज, तुम्ही बसा, मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करतो. दुर्वासा ऋषींनी त्याची परीक्षा घेण्यासाठीच त्या ठिकाणी आलेले असल्यामुळे दुर्वास मुनी तिथून निघाले आणि सांगितलं, म्हणे राजा जवळच इथे एक नदी आहे, त्या नदीमधून मी स्नान करून येतो, शुचिर्भूत होऊन येतो आणि मग तू आपल्या जेवणाची व्यवस्था कर. भरपूर काळ लोटला गेला परंतु दुर्वास ऋषी काही परत येत नव्हते. वेळ जातो आहे, काय करू? अंबरीष राजाला संकट पडलं. काय करावं? एवढ्या 1 वर्षाचं केलेलं व्रत खंडित होईल म्हणून विचार करू लागला. विचार करता 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 राजाला कळेना. उपवास जर सोडून घेतला तर दुर्वास ऋषी क्रोधित होतील, माझ्यावर ते क्रुद्ध होतील आणि मला शाप देतील. त्यावेळेस राजाला एक विचार त्या ठिकाणी आला. त्यावेळेस आजूबाजूच्या ऋषीमुनींना विचारलं, म्हणे मी जर तीर्थ या ठिकाणी श्रवण घेतलं, ग्रहण केलं तर काही बिघडेल का? म्हणे राजा 1 वर्षापासून एवढा मनापासून त्या व्रतासाठी तू अतोनात प्रयत्न करतो आहे, तर हे हातावर तीर्थ आणि हातावर तीर्थ घेतलं आणि पारणं फेडलं. हे तीर्थ जे होतं ते पिल्यानंतर उपवास सुटला. तोच समोर दुर्वास ऋषी उभे राहिले आणि दुर्वास ऋषींना क्रोध आला. आपल्या जटेतून एक कृत्या काढली आणि त्यातून सुदर्शन चक्र निर्माण झालं. ते चक्र त्या राजाच्या मागे धावू लागलं. राजा पुढे पडतो आहे, ते चक्र मागे पडत आहे. तेव्हा काय करावं, काही केल्या थांबेना. त्यावेळेस दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे तू ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव म्हणत आहेत की म्हणे जे मी कोणाला दिलं ते मी परत घेत नसतो, तुम्ही असं करा, हे माझ्याकडे नाही. सर्व देवतांकडे फिरून आल्यानंतर दुर्वास ऋषींच्याच मागे ते चक्र आता लागलं. अंबरीष राजा सुटला. परंतु पुष्कळ असा काळ गेला, शंकरांकडे गेलं, नंतर ते विष्णूंकडे गेलं. तेव्हा अंबरीष राजाला काय करावं, हे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेलं चक्र थांबवावं म्हणून देवतांना शरण गेला आणि भगवंतांनी त्याच्यावर कृपा केली. ते चक्र त्या ठिकाणी थांबलं. अंबरीष राजा त्या दुर्वास मुनींची वाट पाहतो आहे. यांना फार कष्ट मी दिलं. वास्तविक कष्ट कोणी कुणाला दिलं होतं? दुर्वास मुनींनी राजाला दिलं होतं. परंतु अंबरीष राजा विचार करत आहे, माझ्यामुळे दुर्वास मुनींना फार त्रास झाला. आपल्या आश्रमामध्ये आला आणि दुर्वास मुनींची वाट पाहतो आहे. दुर्वास मुनी समोर आल्यानंतर ते सुदर्शन चक्र नष्ट झालेलं होतं. त्या ठिकाणी त्या भगवंतांनी स्वतः त्या ठिकाणी दोघांना उपदेश केला. मी भक्ताच्या पराधीन असल्यामुळे मी सर्व काही जाणलेलं आहे. तेव्हा दुर्वास मुनींनी अंबरीष राजाला सांगितलं, हे अंबरीष राजा, अरे मला सुद्धा देवतांनी तुझी परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी पाठवलं होतं. मला सुद्धा तुझी दया आली होती. तेव्हा हे अंबरीषा, मी तुला शरण आलेलो आहे. भगवंतांनी स्वतः त्यांच्या रूपामध्ये त्याला सामील करून घेतलं, त्याच्या भगवंतामध्ये त्याला आतमध्ये विलीन करून घेतलं. अशा प्रकारे परमगती देऊन अंबरीष राजाचा उद्धार भगवंतांनी केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.